नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी नुकतीच भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विक्रम मिस्त्री. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने काही दिवसापूर्वीच विक्रम मिस्त्री यांची भारताचे 35वे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती केली होती आणि यांनी नुकतंच आता भारताच्या परराष्ट्र सचिव पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतलेली आहे. विक्रम मिस्त्री हे 1989 बॅचचे IFS अधिकारी आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, विक्रम मिस्त्री. हे आता भारताचे 35वे परराष्ट्र सचिव बनलेले आहेत. जर आपल्याला असं विचारलं की भारताचे पहिले परराष्ट्र सचिव कोण होते, उत्तर असेल KPS मेनन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मलाला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मलाला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12 जुलै. 12 जुलै हा पाकिस्तानी शिक्षण कार्यकर्ता व नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसुफजई यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी निर्धाराने महिलांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणासाठी दहशतवादी तालिबान्यांशी लढा दिला आहे आणि याच यांच्या कार्याचा सन्मान म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2013 या वर्षापासून दरवर्षी हा 12 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मलाला दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मलाला युसुफजई यांना 2014 या वर्षामध्ये भारताच्या कैलास सत्यार्थींच्या सोबतीने किंवा या दोघांना म्हणजे मलाला युसुफजई आणि कैलास सत्यार्थी या दोघांना 2014 या वर्षामध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. हे देखील लक्षात ठेवा. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 12 जुलै. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच पेटीएम पेमेंट बँकेचे नवीन MD व CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरुण बन्सल. हे बघा, हे आहेत अरुण बन्सल आणि यांची आता नुकतीच सुरिंदर चावला यांच्या जागेवर पेटीएम पेमेंट बँक या बँकेच्या MD व CEO पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. पेटीएम पेमेंट बँक ही एक भारतामधली पेमेंट बँक आहे. हिची स्थापना झालेली आहे 2017 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे नोएडा या ठिकाणी आणि फाउंडर आहेत विजय शेखर शर्मा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह म्हणजे CSCचा 5वा सदस्य देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बांगलादेश. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह CSC 2011 मध्ये भारत, श्रीलंका व मालदीव या देशांनी स्थापन केलेला हा एक त्रिपक्षीय सागरी सुरक्षा गट आहे. 2012 मध्ये यामध्ये मॉरिशस सहभागी झालेला आहे. 2022 मध्ये मॉरिशस सहभागी झाला आणि आता नुकताच 2024 या वर्षामध्ये यामध्ये बांगलादेश हा देश 5वा सदस्य देश म्हणून सहभागी झालेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, बांगलादेश. बांगलादेश मॅपमध्ये इथे आहे बांगलादेश. राजधानी ढाका. सध्या पंतप्रधान शेख हसीना, चलन आहे टका. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस वाळू आणि धुळीच्या वादळांचा सामना करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 जुलै. वाळू आणि धुळीची वादळे आणि त्यांचे विविध स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम हे आंतरराष्ट्रीय चिंतेचे विषय आहेत आणि हे ओळखूनच इराणच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 12 जुलै हा दिवस वाळू आणि धुळीच्या वादळांचा सामना करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केलेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2, 12 जुलै. पुढचा प्रश्न, भारत सरकारने खालीलपैकी कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25 जून. भारत सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 या दिवशी भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती आणि हा दिवस 1975च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचं स्मरण करण्याच्या उद्देशाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 25 जून हा दिवस आता भारतामध्ये संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा भारत सरकारने केलेली आहे.
पुढचा प्रश्न आहे, खर्ची पूजा हा खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येणारा उत्सव आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. खर्ची पूजा हा त्रिपुरा या राज्यामध्ये साजरा केला जाणारा हिंदू फेस्टिवल आहे. हा एक आठवडाभर चालणारा सण असून साधारणतः हा जुलै महिन्यामध्ये दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी हा 14 जुलैपासून सुरू झालेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. त्रिपुरा मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे त्रिपुरा. राजधानी आहे अगरतला. सध्या राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी आणि मुख्यमंत्री आहेत माणिक सहा. नेक्स्ट, विम्बल्डन ओपन 2024 या स्पर्धेचे पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे कार्लोस अल्क्राज. म्हणजे बघा, हा आहे कार्लोस अल्क्राज, हा स्पेनचा आहे आणि नुकतीच ही विम्बल्डन ओपन 2024 ही ग्रँड स्लॅम स्पर्धा संपन्न झालेली आहे 1 ते 14 जुलै 2024 या कालावधीमध्ये लंडन या ठिकाणी. या वर्षीचं आतापर्यंत हे स्पर्धेचं 137 किंवा 137वं संस्करण होतं आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये कार्लोस अल्क्राज आणि महिला एकेरी गटामध्ये बार्बोरा क्रेझ्दिकोवा यांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2 कार्लोस अल्क्राज. यासोबत लक्षात ठेवा की फ्रेंच ओपन 2024 ही स्पर्धा देखील याच कार्लोस अल्क्राजने जिंकलेली किंवा पुरुष एकेरी गटामध्ये यानेच विजय मिळवलेला आहे आणि आता विम्बल्डन ओपनमध्ये देखील हाच विजयी ठरलेला आहे कार्लोस अल्क्राज. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.2%. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना झालेली आहे 27 डिसेंबर 1945 या दिवशी. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या MD आहेत क्रिस्टिना जॉर्जिव्हा आणि डेप्युटी MD आहेत भारताच्या गीता गोपीनाथ. आणि याच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7.2% राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17 जुलै. 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील न्यायप्रणाली मजबूत करण्यासाठी आणि पीडितांना हक्क मिळवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सोबतच जगभरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवणं हा देखील हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 17 जुलै आणि पहिल्यांदा हा दिवस 17 जुलै 1998 या दिवशी साजरा करण्यात आला होता. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा होता प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 जून. 5 जून हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे नुकतीच भारताचे सुरक्षा सल्लागार किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत अजित डोभाल, PK मिश्रा, अमित खरे आणि तरुण कपूर. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.